parameter includes the path. Okay, includes the path of sequence in the set of items, and it is common type of data structure found in many database. A sequence is order list of set of items. Sequence म्हणजे काय, एक ऑर्डर लिस्ट असते तुमची सेट ऑफ आयटम्सची. ठीक आहे, तर तिला काय म्हणतो आपण डेटा स्ट्रक्चर म्हणतो. प्रॉपर फॉर्म तुमचा डेटा असतो काय म्हणतो डेटा स्ट्रक्चर, काय म्हणतो आपण त्याला डेटा स्ट्रक्चर असं म्हणतो. फाउंड इन मेनी डेटाबेस. A classification parameter looks for new patterns and might result in the change in the way data is organized. A sequence is ordered set of items, and it's a common type of data structure found in many databases. The classification parameters looks for new patterns and might result in change in the way that data is organized. मग तुमचे पॅटर्न्स बघता, हे बघता आणि कशा पद्धतीने त्याबद्दल तुमचा डेटा काय करता तुम्ही चेंज करता, त्याचे पॅटर्न चेंज करता. ते क्लासिफिकेशन अल्गोरिदम प्रिडिक्ट व्हेरिएबल्स बेस्ड ऑन अदर फॅक्टर विथ द डेटाबेस. क्लासिफिकेशन का तुमचे बाकी डेटाबेस बाकीच्या फॅक्टर्स उपयोग करून तुम्ही काय करू शकता, त्या पॅटर्न मध्ये काय करू शकता, बदल करू शकता. Clustering parameters find visually document groups of facts that were previously unknown. Clustering groups is a set of objects and aggregate them based on how the similar they are to each other. Clustering मध्ये काय तुमचा जो काही डेटा असतो तो वेगळ्या ठिकाणी केलेला असतो, तो एकत्र तुम्ही करता. डेटा मध्ये तुम्ही एकत्र करता, एकत्र करून तुम्ही डेटा तुम्ही एकत्र रिप्रेझेंट सेम पॅटर्नचे डेटा तुम्ही एकत्र रिप्रेझेंट करता. There are different ways a user can implement the cluster which differentiate between each clustering model. Forecasting parameters within data mining can discover the patterns in the data that can lead to reasonable prediction about the future, also known as a predictive analysis. Okay. ते पुढच्या गोष्टी जे प्रिडिक्टिव्ह अनालिसिस मध्ये आपल्याला काय करायचं, पुढचा डेटा जो काय तो प्रिडिक्ट करायचा आहे, त्याचा अनालिसिस करण्यासाठी आपण काय करतो, या सगळ्या गोष्टींचा यूज करतो. मग वेगळ्या पद्धतीने आपण काय करतो, डेटा क्लस्टराइज करतो, क्लस्टरमध्ये डेटा कलेक्ट करतो किंवा डिवाइड करतो, आणि तिथून मग आपण वेगळ्या पद्धतीने अनालिसिस करून त्याचा रिपोर्ट तयार करून डिसिजन घेण्यासाठी आपण काय करतो, त्याचा यूज करत असतो. हे सगळं करण्यासाठी कुठले टूल्स आणि टेक्निक्स यूज करतात बघा. डेटा मायनिंग कुठले टूल्स आणि टेक्निक्स यूज करतात ते आपण बघू. डेटा मायनिंग टेक्निक्स आर युज्ड इन मेनी रिसर्च एरिया इन्क्लूड मॅथमॅटिक्स, सायबरफॉरेटिक्स आणि जेनेटिक्स अँड मार्केटिंग. ठीक आहे, डेटा मायनिंग टेक्निक्स कुठे यूज करतात, वेगवेगळ्या रिसर्चमध्ये, म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये पण यूज करतात, सायबरनेटिक्स मध्ये पण यूज करतात, जेनेटिक्स अँड मार्केटिंग मध्ये सुद्धा काय करतात, त्याचं डेटा मायनिंगचं काय करतो, यूज केला जातो. While data mining technique are means to drive efficiencies and predict customer behavior if used correctly, a business can set itself apart from its competition through the use of predictive analysis. Suppose तुमच्याकडे डेटा प्रॉपर असेल, ते कस्टमरचा बिहेवियर प्रॉपर केला, स्टडी केला आणि हे केला, तर त्याच्यावरून तुम्हाला काय होऊ शकतं, तर तुम्ही प्रॉपर अनालिसिस करून तुमचं जे काय सेल्स किंवा प्रोडक्शन तुम्ही काय शकता वाढवू शकता, सेल्स वाढू शकता, प्रॉफिट वाढू शकता, करून तुम्हाला ते कस्टमरचं बिहेवियर आणि त्याचं जे काही डेटा आहे त्याचे नीड अँड हे सगळं तुम्ही फाइंड आउट करून तुम्हाला त्या पद्धतीने काय करता आलं पाहिजे, ते सेल्स वाढवता आलं पाहिजे किंवा ते अनालिसिस करून ते प्रिडिक्ट करता आलं पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट काय, युजरची रिक्वायरमेंट काय. Web mining is a type of data mining used to customer relationship management, integrates information gathered by the traditional data mining methods and techniques over the web. वेबचा यूज करून सुद्धा वेब मायनिंग म्हणतो आपण, म्हणजे ऑनलाईन जो काही डेटा कलेक्ट करून तुम्ही अनालिसिस करता त्याला आपण काय म्हणतो, वेब मायनिंग म्हणतो. काय म्हणतो, वेब मायनिंग. ठीक आहे. Other data mining techniques include the network approaches based on the multitask learning for the classification pattern, ensuring the parallel and scalable execution of data mining algorithms. The mining of large database is handling of relational and complex data type. And machine learning. मशीन लर्निंग म्हणजे काय, मशीन लर्न इटसेल्फ, म्हणजे मशीन स्वतः शिकतं, त्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो.
म्हणजे आता कसं आता आपण युजर मशीन, आता रोबोट पिक्चर तुम्ही बघितला असेल, त्यामध्ये काय होतं, तो रोबोट पिक्चर चिठ्ठी काय करतो, स्वतः तो वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो आणि तो आत्मसात करत असतो. तसंच सेम यामध्ये काय, मशीन लर्निंग म्हणजे काय, मशीन लर्न थिंग्स. मशीन काय करणार, वेगळ्या गोष्टी काय होणार, शिकणार. मशीन काय करणार आहे, वेगळ्या गोष्टी काय करणार, शिकणार. त्याला आपण काय म्हणतो, मशीन लर्निंग म्हणतो. Machine learning is a type of data mining tool that designs specific algorithm for which learn and predict. तो स्वतः लर्न करणार आहे, प्रिडिक्ट करणार आहे. तर डेटा मायनिंग आर्किटेक्चर काय बघा. ठीक आहे. ड्रॉ अँड एक्सप्लेन आर्किटेक्चर ऑफ डेटा मायनिंग. The major components of any data mining system are data source, data warehouse server, data mining engine, pattern evaluation model, graphical user interface, and knowledge base. The major components of any data mining system म्हणजे काय, डेटा सोर्स कुठला आहे, डेटाचा वेअरहाऊस कुठला, वेअरहाऊस सर्व्हर, डेटा मायनिंग इंजिन अँड पॅटर्न इव्हॅल्युएशन मॉडेल. त्याचं पॅटर्न इव्हॅल्युएशन करायचं. ठीक आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस अँड नॉलेज बेस. ठीक आहे. ग्राफिकल इंटरफेस क्रिएट करणं, ते नॉलेज बेस. त्याचा नॉलेज बेस इथं आहे. ग्राफिकल इंटरफेसमध्ये डेटा येतो, पॅटर्नचं इव्हॅल्युएशन होतं, डेटा मायनिंग इंजिन जातो, त्याचं नॉलेजमध्ये कन्व्हर्जन होतं, पण डेटाबेस और डेटा वेअरहाऊस त्याच्याकडे पाठवला जातो. ठीक आहे. तिथून परत काय होतं तुमचं, ते डेटा वेअरहाऊसमध्ये डेटा क्लिनिंग, इंटिग्रेशन अँड सिलेक्शन. तर डेटा कुठून येतो, तर वर्ल्ड वाईड वेब म्हणजे वेबवरून येतो, डेटाबेस म्हणून म्हणतो, डेटा वेअरहाऊसिंग म्हणून येतो. आणखीन डेटा कुठल्या डेटाबेसची रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तिथून येतो. तिथं सिलेक्शन करून वेअरहाऊस सर्व्हर जाऊन परत ते वरती परत युजर इंटरफेसपर्यंत जातं. तर अशा पद्धतीने ते सिस्टीम तिने दिलेलं आहे. बघा, ग्राफिकल इंटरफेस पण डेटा तुम्ही घेता, त्याचं पॅटर्न कुठला आहे ते ओळखलं जातं, ते नॉलेज बेसला जातं, पॅटर्न व्हॅल्युएशन होतं, मग डेटाकडे येतं, मग डेटा मायनिंग इंजिनकडे जातं, तिथून डेटा वेअरहाऊस किंवा डेटा वेअर सर्व्हरमध्ये जातं. ठीक आहे. मग ते डेटा कुठून आलेलं असतं, वर्ल्ड वाईड वेब डेटाबेस, डेटा वेअरहाऊस दुसऱ्या कुठल्या पॅटर्न. ते करताना डेटा क्लीन पण केलं जातं, इंटिग्रेशन पण केलं जातं, सिलेक्शन केलं जातं. परत तो रिव्हर्स कुठे जातो, इंजिनकडे जातो, परत इव्हॅल्युएशनकडे जाऊन परत ते युजर इंटरफेसला जातं. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिलेलं आहे, ते सगळं पाथ किंवा डेटा मॅनेजमेंट सिस्टीम दिलेली आहे. ते डिटेलमध्ये काय दिलं बघा. डेटा सोर्स, डेटाबेस, डेटा वेअरहाऊस. Data warehouse, WWW, text file and other documents are the actual source of data. Text file or other documents are actual source of data. You need large volume of historical data for data mining to be successful. ठीक आहे. लार्ज व्हॅल्यूमचा हिस्टोरिकल डेटा असेल तो सक्सेसफुल होतो. Organizing usually store data in database or data warehouse. Data warehouses may contain one or more databases, text file, spreadsheet, or other kind of information repository. Sometimes data may resides even a plain text file or spreadsheet, World Wide Web or another big source data. ठीक आहे. मग तुमच्याकडे असू शकतो टेक्स्ट फाईल असू शकतो, डेटाबेस असू शकतो, स्प्रेडशीट म्हणजे एक्सेल शीट आहे किंवा आणखीन कुठली इन्फॉर्मेशन. समटाइम्स डेटा मे रिसेट्स इव्हन प्लेन टेक्स्ट फाईलमध्ये पण असतं. डेटा तुमचं कसं होतं, प्लेन टेक्स्ट फाईलमध्ये किंवा स्प्रेडशीटमध्ये पण असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने डेटाचे सोर्स आहेत वेबचे. डिफरंट प्रोसेसेस कुठल्या आहेत बघा. The data needs to be cleaned, integrated, and selected before passing to the database or data warehouse server. जो काय तुमचा डेटा असेल तो डेटा तुमच्या वेब सर्व्हरला किंवा वेअरहाऊसला जायच्या अगोदर तो क्लीन केला जातो, इंटिग्रेट केला जातो आणि प्रॉपर कुठल्या डेटाबेस पाठवतो सिलेक्ट केलं जातं. As the data is from different source and different formats, it cannot be used directly for the data mining process because the data might not be complete or reliable. कुठलाही डेटा तुम्हाला सोर्सला तुम्हाला पाठवता येत नाही जोपर्यंत त्याचं डायरेक्टली डेटा प्रोसेसिंग होत नाही तोपर्यंत. सो फर्स्ट डेटा नीड टू बी क्लीन अँड इंटिग्रेट. सगळ्यात पहिलं तुम्हाला डेटा काय केला पाहिजे, क्लीन आणि इंटिग्रेट केला पाहिजे. तो कुठल्याशी रिलेटेड आहे, काय आहे. अगेन मोर डेटा देन रिक्वायर्ड विल बी कलेक्टेड फ्रॉम द डिफरंट डेटा सोर्स. तुम्हाला काय डिफरंट डेटा सोर्स डेटा कलेक्ट केला पाहिजे अँड ओनली डेटा ऑफ इंटरेस्ट इज नीड टू बी सिलेक्टेड अँड पास टू द सर्व्हर. सिलेक्ट केला पाहिजे, सर्व्हरला पास केला पाहिजे. These processes are not as simple as we think. A number of techniques may be performed on the data as part of a cleaning, integration, and selection. Then database or data warehouse server. Database or data warehouse server contain the actual data that they ready to be processed. ठीक आहे. डेटा सर्व्हर म्हणजे काय असणार आहे की ऍक्च्युअल प्रोसेसिंग करण्यासाठी जो काय तुमचा डेटा असणार आहे तो सगळा डेटा कुठे असणार, डेटा बेस किंवा डेटा सर्व्हर मध्ये असणार, वेअरहाऊस मध्ये असणार. And the server is responsible for retrieving the relevant database on the data mining request of the user. The data mining engine is the core component of any data mining system. Data mining engine is the core component of any data mining system.
It consists of number of models for performing data mining tasks, including the association, classification, characterization, clustering, prediction and time series analysis etc. डेटा मायनिंग इंजिन मध्ये काय केलं जातं, तुमचा डेटा जो काय आहे तो कोर कंपोनेंट आहे, हे नंबर ऑफ मॉडेल्स त्यावरती परफॉर्म केले जातात. मग कुठले कुठले, असोसिएशन, क्लासिफिकेशन, कॅरेक्टरायझेशन, क्लस्टरिंग, प्रिडिक्शन, टाइम सिरीज अनालिसिस, हे सगळ्या प्रकारचे टेक्निक्स काय केले जातात त्यावरती अप्लाय केले जातात. नंतर पॅटर्न इव्हॅल्युएशन. The pattern evaluation model mainly responsible for the measures of integrating of the pattern by using their hold values. It nearest with the data mining engine to focus the search towards the integrated patterns. म्हणजे तुमचा जो काही डेटा आहे तो कुठल्या पॅटर्न मध्ये बसतो, त्या पॅटर्न मध्ये तुम्ही डेटा काय करता, डिफरन्शिएट करता. डेटा काय करता तुम्ही डिफरन्शिएट करता आणि त्या पॅटर्नचा तुम्ही डेटा काय करता मध्ये स्टोअर करून ठेवत असता. काय करू शकता तुम्ही, स्टोअर करून ठेवत असता. ओके. नंतर पुढे काय दिले बघा, ग्राफिकल युजर इंटरफेस. द ग्राफिकल युजर इंटरफेस मॉडेल, ग्राफिकल युजर इंटरफेस मॉडेल कम्युनिकेट्स बिटवीन द युजर अँड द डेटा मायनिंग सिस्टीम. ठीक आहे, युजर डेटा मायनिंग सिस्टीम मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी काय केलं, याचा इंटरफेस क्रिएट केलं. दिस मॉडेल हेल्प्स द युजर use the system easily and efficiently without knowing the real complexity behind the process. हे मॉडेल्स काय करतात, युजरला काय सपोर्ट करतात, इफिशियंटली आणि इझिली काम करण्यासाठी रिअल म्हणजे त्यांची कॉम्प्लेक्सिटी कमी करून, कळलं का, आणि प्रॉपर प्रोसेस करून तुम्हाला काय करतात एक्झिक्यूट करण्यासाठी यूज केला जातो. When the user specifies query or task, this model interacts with the data mining system and display the result in the easily understandable manner. तुम्ही एखादी क्युरी जर पास केली तर तुम्हाला काय करतो, क्युरी डेटाबेसला पाठवतो, डेटाबेसला पाठवतो आणि तिथून प्रोसेस करून जे काय डेटा तुम्हाला आउटपुट येणार आहे ते प्रॉपर तुमच्या नोन लँग्वेजमध्ये म्हणजे इझिली ते युजरला अंडरस्टँड होईल ह्या फॉर्मॅटमध्ये काय होतं डिस्प्ले होणार आहे. नॉलेज बेस. नॉलेज बेस मध्ये काय होईल बघा, द नॉलेज बेस इज हेल्पफुल इन द होल डेटा मायनिंग प्रोसेस. इट माइट बी युजफुल फॉर द गायडिंग द सर्च or evaluating the integrativeness or result patterns. ठीक आहे, तुम्हाला रिझल्टचे पॅटर्न्स ओळखण्यासाठी याचा काय केलं यूज केला जातो. द नॉलेज बेस माइट इवन कंटेन युजर बिलीफ्स अँड डेटा फॉर्म्स युजर एक्सपिरियन्स दॅट कॅन बी युजफुल इन प्रोसेस ऑफ डेटा मायनिंग. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कसं युजफुल असतात तर तुमच्या डेटा मायनिंगसाठी काय असतात ते युजफुल असतात. नंतर द नॉलेज बेस माइट इवन कंटेन युजर बिलीफ्स अँड डेटा फ्रॉम द user experience that can be useful in process data mining. The data mining engine might get inputs from the knowledge base to make the result from more accurate and reliable. तुमचा जो रिझल्ट तयार होणार आहे ह्याला तो मोर ॲक्युरेट असणार आणि रिलायबल असणार आहे, की जो डेटा तुमचे जे काय हे असणार नॉलेज बेस असणार आहे त्यातून येणारा डेटा. The pattern evaluation model interacts with the knowledge base on regular basis to get inputs and also to update its. इझिली तुम्ही इनपुट्स घेऊ शकता, अपडेट करू शकता आणि मॉडिफाय करू शकता. ठीक आहे, हे सगळं कशाचं आहे तुम्हाला तर डेटाबेसचं जे काय आर्किटेक्चर दिलं आहे त्या आर्किटेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या दिलेल्या आहेत. म्हणजे डेटा सोर्स, डिफरंट प्रोसेस, डेटाबेस और डेटा वेअरहाऊस सर्व्हर, डेटा मायनिंग इंजिन, पॅटर्न इव्हॅल्युएशन मॉडेल, ग्राफिकल युजर इंटरफेस, नॉलेज बेस. तर आपल्याला काय बघायचं, 4 टाइप्स ऑफ डेटा मायनिंग आर्किटेक्चर. डेटा मायनिंग आर्किटेक्चर 4 टाइप्स कुठले कुठले ते आपल्याला बघायचे. तर पहिलं कुठले टाइप्स कुठले कुठले बघूया आपण. टाइप्स ऑफ डेटा मायनिंग आर्किटेक्चर. डेटा मायनिंग आर्किटेक्चर टाइप्स कुठले कुठले आहेत तर नॉन कपलिंग डेटा मायनिंग, लूज कपलिंग डेटा मायनिंग, सेमी टाइट कपलिंग डेटा मायनिंग, टाइट कपलिंग डेटा मायनिंग. किती प्रकार आहेत, 4. नॉन कपलिंग, नो कपलिंग डेटा मायनिंग, लूज कपलिंग डेटा मायनिंग, सेमी टाइट कपलिंग डेटा मायनिंग आणि टाइट कपलिंग डेटा मायनिंग. नो कपलिंग डेटा मायनिंग म्हणजे काय बघा, इन दिस आर्किटेक्चर डेटा मायनिंग सिस्टम डज नॉट यूज एनी फंक्शनॅलिटी ऑफ डेटाबेस. नो कपलिंग डेटा मायनिंग सिस्टम रिट्राइव्स डेटा फ्रॉम अ पर्टिक्युलर डेटा सोर्स. ठीक आहे, या पर्टिक्युलर डेटा सोर्स मध्ये काय होणार नाही, डेटा होणार नाही. नो कपलिंग डेटा मायनिंग आर्किटेक्चर डज नॉट टेक एनी advantages of database that is already very efficient in organizing, storing, accessing and retrieving the data. The non-coupling architecture is considered a poor architecture for data mining system, but it is used for simple data mining process. त्याला काय आपण नॉन कपलिंग डेटा मायनिंग काय करतो, कुठल्याही डेटाबेस ॲडव्हान्टेज घेत नाही, कारण ऑलरेडी ते काय असतं ऑर्गनाइज करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, ऍक्सेस करण्यासाठी, रिट्राईव्ह करण्यासाठी खूप इफिशियंट असतं.
लूज कपलिंग डेटा माइनिंग म्हणजे काय इन दिस आर्किटेक्चर डेटा माइनिंग सिस्टम युजेस अ डेटाबेस फॉर डेटा रिट्रायवल इन लूज कपलिंग data loose coupling data mining architecture data mining system retrieves data from database and it stores the results in those systems. ठीक है. नंतर डेटा माइनिंग आर्किटेक्चर इज फॉर memory based data mining system that does not must high scalability and high performance. Semi-tight coupling data mining. In semi-tight coupling data mining system uses several features of data warehouse system. Yeah, वेगवेगळे features जे काय दिले data warehousing system चे दिलेले. That is perform some data mining task. ते काही data mining task perform करतात. That includes storing, indexing and aggregation. In this, some intermediate result can be stored in database for better performance. Tight coupling data mining. In tight coupling data mining warehouse, it treats as an information retrieval component. All the features of database or data warehouse are used to perform data mining tasks. This architecture provides system scalability, high performance, and integrated information. There are three trigger, triggers in tight coupling data mining of architecture. Three triggers in tight coupling data mining architecture are data layer, data mining application layer आणि फ्रंट एंड लेअर असे टोटल किती आहेत तुमचे तीन वेगवेगळे आर्किटेक्चर आहेत. ठीक आहे डेटा मायनिंगचे नॉन कपलिंगचे. डेटा लेअर म्हणजे काय बघा we can define data layer as database or data warehouse system. This layer is an interface for all data source. Data mining results are stored in data layer. Thus, we can present to end user in form of reports or another kind of visualization.
थांबू आपण इथंच.